नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला माहितीच आहे, पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपण शेअर मार्केटविषयी बोलत असतो आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शेअर बाजार तज्ज्ञ राजेश तांबे सर. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं या शोमध्ये. तसंच तुमच्या प्रश्नांचीही आम्ही वाट पाहतो आहोत, कारण अनेक प्रेक्षक आहेत ज्यांना अगदी शनिवारची वाट पाहत असतात. राजेश तांबेंना आपण कधी प्रश्न विचारतोय याची निश्चित वाट पाहत असतात, म्हणून तुमच्या प्रश्नांकडे जाणार आहोत. मात्र त्यापूर्वी पाहूया मार्केटची स्थिती नेमकी या आठवड्यामध्ये कशी काय होते ते. भारतीय शेअर बाजारामध्ये सलग चौथ्या आठवड्यामध्ये विक्रीचा मारा सुरूच राहिलाय. गेल्या सोमवारी झालेल्या विक्रमी घसरणीनंतर अद्याप बाजार सावरू शकलेले नाहीयेत. चीनमधली अस्थिरता, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये आलेली मंदी आणि देशात मान्सूनची नवीन अशी निराशाजनक आकडेवारी आहे, यामुळे शेअर बाजारामध्ये निराशेचं वातावरण आहे. आठवड्याभरामध्ये सेन्सेक्स तब्बल 1190 अंशांनी तर निफ्टी 346 अंशांनी आदळलेला आहे. मिनिमम अल्टरनेट टॅक्समध्ये सूट न देण्याचा केंद्र शेअर बाजारांना बसलेला आहे. तर तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय, तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सरांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर सेन्सेक्स जवळजवळ 1000 अंशांनी खाली गेलेला आहे, तर काय वाटतं सर, बॉटम फिशिंग सुरू करायचं का आता? व्हेरी गुड. फिशिंग हा पण एक फार मोठा जार्गन शब्द आहे की आपण म्हणतो बॉटम फिशिंग. सगळ्या मराठी माणसांना, सगळ्या इन्व्हेस्टर्सना हे म्हणेल की आपण 3 सुनामीज आहे याच्यामध्ये बघू. पहिली सुनामी आपण एका सोमवारी बघितली की रेनएनबी जेव्हा खाली पडली तर मार्केट पडलं. पण एक चीज अजून बघा की चायनामध्ये अजून एक दुसरी सुनामी आपण ही बघितली नाहीये की चायनाच्या गव्हर्नमेंटने एक्सेप्ट केलं की आता तिथे ग्रोथ होणार नाही. तर त्याच्यामध्ये जी त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी एवढी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यामध्ये बँकिंगचं खूप जास्त एक्सपोजर आहे, बँक्सचं, चायनीज बँक्सचं. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की चायनाचे बँक्स एवढ्यामध्ये ट्रान्सपरंट नाहीये जेवढे वेस्टर्न बँक्स ऑफ द वर्ल्ड जसे युरोपचे आणि अमेरिकेचे आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण काहीतरी तिथे फटाके फुटताना बघू की काहीतरी फटाके फुटतील त्या बँकिंग स्ट्रक्चर्समध्ये पण. तर ती पण एक सुनामी आहे जी अजून आपण बघितली नाही. ती आपण फक्त रेनएनबीची डेप्रिसिएशनची, आपण डिव्हॅल्युएशनची आपण फक्त ही बघितली आहे एकही. दुसरा, आता एक चांगली न्यूज इंडियाच्यासाठी, काही बॅड न्यूज असते तर एक गुड न्यूज पण आहे. गुड न्यूज अशी आहे की इन्फ्लेशन आपलं जे 10 वर्ष सर्वात जास्त हायेस्ट होतं आता ते खाली आलं. रघुराम राजननी खूप छान काम केलं 2 वर्षांमध्ये. आणि आता साइन्स ऑफ डिफ्लेशन दिसत आहे. डिफ्लेशन इज अपोजिट टू इन्फ्लेशन. तर असं जेव्हा होतं तेव्हा फील्ड तयार होतं की आता आरबीआय गव्हर्नर विल बी फुली प्रिपेअर्ड टू स्टार्ट रिड्युसिंग द इंटरेस्ट रेट्स. पण इंटरेस्ट रेट जेव्हा घटतील त्याच्याने ग्रोथ येणार नाही, क्योंकि अगर ग्रोथ यायची असती तर हे रघुराम राजन, फायनान्स मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर मोदींनी रेट्स केव्हाच घटवले असते. रेट्स घटवण्याने हे होत नाही, पण फक्त एक युफोरिया असतो, पॉझिटिव्ह फिलिंग येते, त्याच्याने थोडंसं मार्केट एक उछाल मारेल की साहेब इंटरेस्ट रेट्स खाली गेले. इंटरेस्ट रेट्सनी कोणीही नवीन इन्व्हेस्टमेंट करणार नाही जोपर्यंत डिमांड डझंट गेट बॅक इन टू द इकॉनॉमी. आणि तिसरी गोष्ट, आपल्याला अजून एक तिसरी सुनामी जी आपल्याला ही बघायची आहे की आता अमेरिकेमध्ये 2008च्या बबल जो बस झाला होता त्याच्यानंतर जे त्यांचे इंटरेस्ट रेट्स प्रॅक्टिकली झिरो होते, आता ते पण आपले इंटरेस्ट रेट्स वाढवतील. त्याच्याने एफआयआयज आपला काही पैसा काढतील, बिकॉज दे फाइंड अमेरिकन मार्केट अ मोर ल्युक्रेटिव्ह मार्केट दॅन द इंडियन मार्केट. पण माझं म्हणणं हे फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो इंडियासाठी मोस्ट फेवरेबल आहे की चायनामध्ये ग्रोथ आता नाही आहे. तर जेवढा पण एफआयआयचा पैसा आहे, एफडीआय आहे, ऑल दोज थिंग्स विल बी लुकिंग ॲट इंडिया एज अ ल्युक्रेटिव्ह मार्केट. क्योंकि आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे, अजून आपल्याकडे ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याकडे स्कोप आहे की आपण वाढू शकतो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्कोप आहे की आपण वाढू शकतो. आपली जी यंग पॉप्युलेशन आहे 18 to 25 जो आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तो आपला सर्वात हायएस्ट आहे वर्ल्डमध्ये. तर हा सगळा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि पावसासाठी रडू नका हो, दत्तगुरू टाकणार पाऊस, मुंबईची धरणं भरणार. हे ब्राह्मण कधी खोटं बोलत नाही. आपल्याला पुढचे प्रेक्षक आहेत मुंबईमधून बोलतात मनीष. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. मनीष परब आहेत. नमस्कार, प्रश्न विचारा मनीषजी. नमस्कार तांबे साहेब. माझं असं, आता तुम्ही ते सांगितलं ते इन्फ्लेशन वगैरे ते तर करत आहे, तर माझा एकच प्रश्न आहे की आता या पडत्या काळात जर का इन्व्हेस्टमेंट करायची झाली तर कुठल्या सेक्टरमध्ये, म्हणजे बँकिंगचं जर का टॉप मोस्ट बँका असतील एचडीएफसी किंवा आणि काही, तर तुम्ही मला एक सजेशन द्या की थोडेफार 1-2 लाख रुपये मी इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याचा मला बेनिफिट मिळू शकतं का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की माझा की मागे मी ऐकलं की तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, आणि तर मग ते काही कमी होणार आहे का? म्हणजे सोनं आणि कमी होणार आहे का? प्रश्न लक्षात आला आपला मनीष. एक चीज सोन्यावरती तुम्हाला सांगतो, जिओपॉलिटिकल सिच्युएशन चेंज होणार आहे. आता तुम्ही बघितलं की ऑइल प्राइसेस ऑलमोस्ट ॲट $40, $45 आहे, आणि आता ऑइल प्राइसेस काही वाढणार नाही.
एशिया आणि जिओपॉलिटिकलमध्ये अमेरिका विल टर्न आउट टू बी द बिगेस्ट एक्सपोर्टर्स ऑफ ऑइल अँड गॅस टू द वर्ल्ड 2017 मध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं दॅट सिच्युएशन विल चेंज. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघाल की डॉलर अजून स्ट्रॉंग होईल टू अदर बास्केट्स ऑफ करन्सीज, तर त्याच्यामध्ये लोक मग ऑल्टरनेटिव्ह सोर्समध्ये त्याच्यामध्ये जाणार नाही. सोन्यामध्ये तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतात, सोन्याची डिमांड तेव्हा वाढते जेव्हा डॉलर वीक असतो. जेव्हा डॉलर स्ट्रॉंग होणार तेव्हा सोनं वीक होणार. आता आपल्याकडे सोनं वाढलं क्योंकि आपलं हे डेप्रिसिएशननी वाढलं, नाही तर अदरवाईज सोनं वाढण्याचा काही रिझन नाहीये. आणि थर्डली जसं मी सांगितलं कल्चरल याच्यामध्ये अगर तुम्ही बघाल यंग जनरेशन आता सोनं घालणार नाही, त्याच्याने पण आपली डिमांड आपली खाली येणार आहे. तर त्याच्याने ही सायकल संपली, चांदीची सायकल संपली, रिअल स्टेटची सायकल संपली. दॅट सायकल इज ओव्हर नाव. दी ओनली सायकल इन फॅक्ट, बिकॉज first of all you must believe that there is a cycle, right? So when you believe that there is a cycle, there's an up cycle, there's a down cycle, there'll always be bust and there'll be booms. So now we have to take it. 2008 च्या नंतर equity markets of all the worlds, none of the worlds have performed, but now they will perform. आणि इंडियामध्ये हे सगळे चान्सेस आहेत त्याच्यामध्ये परफॉर्म करतील. बँकिंग सेक्टर मध्ये अजून एवढ्या लवकर एप्रिसिएशन तुम्हाला मिळणार नाही. म्हणून त्याच्यापेक्षा मी तुम्हाला म्हणेल फार्मा सेक्टर झाला, ऑटो सेक्टर झाला, त्याचा पहिला प्रेफरन्स द्या. बँकिंगला सेकंड प्रेफरन्स मध्ये ठेवा. अगदी. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. लोणावळ्यावरून निलेश बोलतात. नमस्कार निलेश, विचारा आपला प्रश्न. तांबे साहेब नमस्कार, मी निलेश बांबोरे बोलतोय लोणावळ्यावरनं. नमस्कार. माझे सर 2 प्रश्न आहेत. माझ्याकडे DLF आहे आणि रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे दोन्ही शेअर मी 2009 मध्ये खूप हाय रेटने घेतले होते. हो. आणि आता त्याची व्हॅल्यू बरेच कमी झालेली आहे. आणि ऍडिशन टू दॅट मला एव्हिएशन सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचं. तर एव्हिएशन सेक्टरमध्ये कुठला स्टॉक घ्यावा? एव्हिएशन सेक्टरमध्ये तर तुम्ही कधीही पण हे नका करू. गॉर्डन गेट्टी ज्यांची ट्रान्सवर्ल्ड एअरलाईन्स होती ते पण आता माहिती नाही कुठे गेले, त्यांची ट्रान्सवर्ल्ड एअरलाईन्स कुठे गेली ती पण नाही माहिती. रिचर्ड ब्रॅन्सन वर्जिन अटलांटिकवाले ते पण असं काही खूप चांगलं करत नाहीये. कोणची एअरलाईन वर्ल्डमध्ये मला सांगा ना ज्यांनी प्रॉफिट केलाय? सगळ्या वर्ल्डच्या एअरलाईन्सला त्यांच्या रिस्पेक्टिव्ह गव्हर्नमेंट्सनी बेल आउट केलं. मग तुम्ही एअरलाईनच्या बिझनेसमध्ये कशाला चाललाय? एअरलाईननी फिरा, टाटा झाले, कॅपॅसिटीज वाढल्या, सीट्स स्वस्त झाल्या. दिल्ली बॉम्बेची तिकीट 9,000 वरून आता 3,500 आली आहे. एन्जॉय एअर फ्लाईट, एअर ट्रॅव्हल एन्जॉय करा, शेअर्स नका घेऊ. आणि दुसरा काहीतरी त्यांचा प्रश्न होता रिलायन्स DLF त्यांनी काहीतरी घेतला होता. DLF ठीक आहे हो, एका टाइम मध्ये त्यांनी चांगलं केलं. BHEL सारखी कंपनी जसं 40,000 कोटीचा टर्नओव्हर होता 3 वर्ष पहिले, आज त्यांचा काहीतरी 29,000 आलेला आहे बिकॉज ऑफ द स्लो डाऊन. तर रियालिटी सेक्टरमध्ये अगर कॅपिटल गुड्स इज बॅडली इफेक्टेड, रियालिटी सेक्टर विल ऑल्सो बी बॅडली इफेक्टेड. आणि मला सांगा हो, किती जमिनीने वाढवायचं? डबल झाल्या किमती, आता किती अजून झालं ना, संपलं ना. जेवढा तुमचा ब्लॅक मनी आला, ज्या ट्रान्झॅक्शन्सनी ज्या रूट्सनी पण आला, तो सगळा मागच्या 10 वर्षामध्ये रिअल स्टेटमध्ये गेला. 10 पटीने किमती वाढल्या, अजून किती वाढायला पाहिजे? तो फुगा कधी तर फुटणार हो. प्लीज एक्सेप्ट टू दिस फॅक्ट दॅट बलून हॅज टू बस्ट. खरंय, थोडक्यात रिअल इस्टेटकडे जायलाच नकोया. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. मुंबईवरून जितेंद्र बोलतात. नमस्कार जितेंद्र, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर, मी जितेंद्र हिंगू बोलतोय मुंबई. सर मला 3 शेअर्सशी रिलेटेड विचारायचं होतं तुम्हाला. मी 3 शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले, अशोक लेलँड, PFC आणि वाटेक. वाटेक वबाग. क्या बात आहे. त्याचे माझ्याकडे 40 शेअर्स आहे 815च्या भावाने, पण आता करंटली ते 600च्या रेंजमध्ये फिरतोय, 600 650 पर्यंत. ठीक आहे. जितेंद्र बाबू, एक दिल्लीची कंपनी होती सुभाष प्रोजेक्ट. जेव्हा तो 30 आणि 40 रुपयाचा शेअर होता, झी बिझनेसवर मी म्हणायचो की त्याला विकत घ्या, आणि तेव्हा तो 100 की 120 रुपयावर गेला होता. त्यांनी सर्वात पहिले आपले कॉन्ट्रॅक्ट दिल्ली जल बोर्ड बरोबर केले होते. एक चीज लक्षात ठेवा, जल ही जीवन है. विदाउट वॉटर, विदाउट दीज बेसिक सर्व्हिसेस, विदाउट वॉटर ट्रीटमेंट प्लांट तुम्ही नाही लावले, दीज आर द बेसिक नेसेसिटीज. जेव्हा तुम्ही मेगा सिटीज बनवता त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सुवेज डिस्पोजेबल प्लांट, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या कंपनीज आहे. यांनी आता 1:1चा हे पण दिला, बोनस पण दिला. 1:1चा बोनस घेतल्यानंतर पण माणूस खुश नाहीये. मग जसं मी म्हणतो ना, यांच्या नावावरती अगर आग्र्याचा ताजमहल, दिल्लीचा लाल किल्ला पण केला तरी म्हणतील साहेब कमीच आहे. learn how to be happy. You have got bonus. या कंपनीने तुम्हाला बोनस दिला 1:1. माझं म्हणणं हे, रोज मार्केट कसं वरती जाईल हो, मार्केट खाली जायलाच पाहिजे. मार्केट फोर्सेस मध्ये अगर नवीन बुद्धू या मार्केटमध्ये नाही आले तर जुने बुद्धू प्रॉफिट कसे बुक करतील? therefore markets have to be volatile, my dear friend. They have to be volatile. अगदी. आणि अशीच आपण चर्चा करूया. अनेक प्रेक्षक आपले खरं तर वाट पाहतायत. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. पुण्यामधून तेजस बोलतात. नमस्कार तेजस, विचारा आपला प्रश्न. नमस्कार पांडे साहेब. नमस्कार. मला असं विचारायचं होतं आपल्याला की ह्या आठवड्यामध्ये 7,600 पर्यंत खाली आलाय, तो अजून किती पर्यंत खाली जाऊ शकतो?
इज आस्किंग एन एस्ट्रॉलॉजिकल क्वेश्चन. आय थिंक आपल्याला एक खुर्ची इथे ठेवावी लागेल, एस्ट्रॉलॉजियन कोणी पंडितजीला बोलवावं लागेल, जे सांगतील की हे. एक चीज लक्षात ठेवा की मार्केट्स खाली जातात वरती जातात हे बघायचं नाही आपलं, पण एक बघा की इंडियामध्ये ग्रोथ स्टोरी आहे, चायनामध्ये ग्रोथ संपलेली आहे, तर इंडियामध्ये ग्रोथ स्टोरी आहे, स्कोप आहे. तर अल्टिमेटली ही सुनामी आहे. जो सुनामीशी घाबरेल आणि जे पळून जातील ते ॲट अ लॉस राहतील, क्योंकि ते म्हणतील आम्ही घाबरलो. पण ज्यांनी या सुनामी अशा किती बघितल्या आहे, मी अशा किती सुनामीज बघितल्या आहे, मी लोकांना किती लोकांनी अशा इन्व्हेस्टर्सनी बघितल्या, ज्यांनी बघितल्या आणि ते म्हणतात आम्ही राहणार याच्यामध्ये, दे विल अल्टिमेटली बी द विनर्स. ओके, आपल्याबरोबर पुढचे प्रेक्षक आहेत, इंदापूरमधून बोलतात. नारायण गायकवाड आहेत. नमस्कार नारायणजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. तर आपले अर्थमंत्री आहेत, तर त्यांनी असं विधान केलं की इनडायरेक्टली त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो, तर हे कसं काय? बरं. चीनमध्ये जी महामंदी आली आहे तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो असं आपल्या अर्थमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर काय एक्झॅक्टली ह्या विधानाचा अर्थ कसा काय, फायदा कसा? ग्रोईंग इकॉनॉमीजमध्ये असं असतं की ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज असतात, अमेरिकामध्ये सगळी डेव्हलपमेंट झाली, अजून वेस्टर्न युरोपमध्ये सगळी डेव्हलपमेंट झाली, तर आता ज्या डेव्हलपिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्या ज्या फास्टेस्ट इकॉनॉमीज होत्या त्याच्यामध्ये चीन होता आणि आपण होतो. चीनमध्ये सर्वात जास्त डेव्हलपमेंट झाली. तर आता आपल्याकडे जी यंग एजची जी पॉप्युलेशन आहे तर ती आपल्या याच्यामध्ये जाते. जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲग्रिकल्चरमध्ये आपण ग्रो होऊ शकतो, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याकडे अजून स्कोप आहे, आपल्याकडे यंग पॉप्युलेशन आहे. आणि आता त्यांची जी FDI जो त्यांच्याकडे पळत होता, जो FIs वर लुकिंग ॲट दॅट मार्केट, दे विल बी लुकिंग ॲट इंडिया ॲज अ मार्केट. याच्या आणि इंडिया विल बी दी नेक्स्ट ग्रोथ. म्हणजे ग्रोथ आहे आपल्याकडे, बट वी कॅन रीच टू दॅट टार्गेट. 9%, 10% पर्यंत आपण जाऊ शकतो, जो आता चीन जाऊ नाही शकत. असेच आणखी काही प्रश्न आपल्याला घ्यायचे, अनेक प्रेक्षक वाट पाहतात. पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर पुण्यामधून संपर्कात आहेत. नंदकिशोर बोलतात. नमस्कार नंदकिशोरजी, बोला, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार सर. नमस्कार. प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी पुण्याहून बोलतोय. माझा प्रश्न आहे, माझ्याकडे 200 शेअर्स मंगलोर रिफायनड पेट्रोकेमिकलचे आहेत आणि मंगलोर केमिकलचे 100 शेअर्स आहेत, तर ते ठेवायचे की काढायचे? इनिशियली मी घेतले होते 10 रुपयांनी दोन्ही. ओके. मंगलोर केमिकल्समध्ये तर तुम्ही बघितलं की खूप तुम्हाला चांगलं एप्रिसिएशन झालं, तर तो प्रॉफिट बुक करा. आणि जी रिफायनरीचा जो शेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितला की IOC या सगळ्याच कंपनीजनी फार चांगलं प्रॉफिट केला, क्योंकि इनपुट कॉस्ट तुमची खूप कमी गेली, प्राइस वाढली, क्रूडची खाली गेली, आणि पेट्रोलच्या किमती आपण काही त्या प्रपोर्शनमध्ये काही कमी नाही केल्या. तर म्हणून देअरफोर नाव रिफायनरीजचा सगळ्या पब्लिक सेक्टर रिफायनरीज तर सर्वात जास्त प्रॉफिटमध्ये आहे. आणि सर्वात जास्त एम्प्लॉईजना बोनस पब्लिक सेक्टरमध्ये मिळणार. तर जे आपली पोरं शिकतात त्यांना सांगतो पब्लिक सेक्टरमध्ये जॉईन करा, या प्रायव्हेटच्या मागे लागू नका. IOC मध्ये 5 कोर्स डिनर मिळतं, कोणत्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये असं लंच मिळत नाही. 5 कोर्स. ओके सर, पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. जळगाववरून चंद्रकांत बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न चंद्रकांतजी. नमस्कार सर. नमस्कार. बोरसे बोलतो मी, आपला मोठा फॅन आहे. काय? मी बोरसे बोलतो. हा, बोला बोला. नमस्कार सर. बोला बोला, प्रश्न सांगा. माझा प्रश्न असा आहे, माझ्याकडे बिनानी सिमेंटचे 70 शेअर्स पडलेले आहेत. कोणत्या कंपनीचे? बिनानी सिमेंट. बिनानी सिमेंट. ओके, ठीक आहे. ओके. तर जळगाववरून चंद्रकांत साहेब, बिनानी सिमेंटचा शेअर बघता, कॅपॅसिटीज बघा, ऑल इंडिया नेटवर्क किती आहे, एक्सपॅन्शन किती आहे, कॅपॅसिटी किती आहे. कोणी एक ज्याला म्हणतात चित्रपटाचा कोणी माणूस त्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणतो, म्हणून तो शेअर घ्यायचा नाही आपण. तर त्याच्यासाठी यू शॉट बी व्हेरी केअरफुल. सिमेंटमध्ये बेस्ट व्हॅल्युएशन्समध्ये मी तुम्हाला सांगेल इंडिया सिमेंट्स. आणि हर प्रत्यक्षाला याला सांगतो ज्यांनी आज प्रश्न विचारला की मागच्या संडेला कानपूरमध्ये मोर दॅन 100 स्टुडंट्सनी CAचे आले होते फायनलचे मुलं माझी क्लास अटेंड करायला, बिकॉज आय टीच दम इकॉनॉमिक्स. तर हे जे सगळे प्रश्न आहे हे 3 तासाची क्लास आहे. जेव्हा कधी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कधी करील तर याच्यावरती हे करा. आणि तुमचे जेवढे पण प्रश्न आहे त्याच्यामध्ये 9967781988 वर, पण प्लीज आस्क इंटेलिजंट क्वेश्चन्स. काहीतरी इररिलेव्हंट क्वेश्चन प्लीज विचारू नका, बिकॉज नाही तर मग इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. थँक्यू सर. आज तुम्ही ज्या सगळ्या टिप्स दिल्यात प्रेक्षकांना त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.